सोमवारी तुम्ही या पेअर मध्ये इथून बाईंग बघू शकता. आपण एक सिरीज चालू केलेली, फक्त आपण फॉरेक्सच्या पेअर ट्रेड करणार, त्याचा डे 24 याच आतापर्यंत भरपूर चांगला रिस्पॉन्स आला आणि सगळ्या लेवल व्यवस्थित हे होणारे लोक प्रॉफिट पण करतायत. त्याच्यामुळे एक भारी सिरीज चालली आहे. आणि जे आपण रूल पाळलेत, रूल बनवले होते, त्याचा व्यवस्थित आपण पालन करतोय. तर युरोएसडी मध्ये काय आहे, युरोएसडी मध्ये आपल्या ए प्लस वरून प्राइस खाली येते, पण याची लिक्विडिटी स्वीप झाली नाही. प्लस काय झालं की न्यूज मध्ये आले होते, त्याच्यामुळे आपण हा ट्रेड केला नाही. जर याच्यावरती क्लोजिंग झालं तर चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर आपण आपल्या ए प्लस वरून फक्त हे करणार आहे, एक बाईंग बघणार आहे, पण याच्यावरती ह्या दोन कॅन्डल क्लोज झाले पाहिजे. सेम कंडिशन आहे. बट जर इथं लिक्विडिटी स्वीप देऊन आपल्याला कन्फर्मेशन दिलंय की रेड कॅन्डलचं, तर आपण इथे एक सेलिंगला बसू शकतो. जीबीपीएसडी मध्ये काय आहे, सेम कन्सेप्ट सगळ्या पेअर मध्ये. जीबीपीएसडी मध्ये याच्यावरती दोन कॅन्डल क्लोज झाला तर चेंज ऑफ कॅरेक्टर होईल. चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर झाल्यानंतर आपण इथून बाईंग बघणार आहे. सिंपल गोष्ट आहे. तर एनझेडयूएसडी मध्ये काय, एनझेडयूएसडी मध्ये पण सेम याचं लिक्विडिटी स्वीप झाले. याच्यामध्ये आपण सेलिंगला बघणार नाही, कारण की हा आपला ऑलरेडी फुलफिल झालाय सगळं आपला क्रायटेरिया. तर याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये दोन कॅन्डल वरती क्लोजिंग होत द्यायच्या, किंवा याच्या खाली ह्या लोच्या खाली एक कॅन्डल, म्हणजे नवीन स्ट्रक्चरचा वेटच करायचा, प्रॉपर वेट करायचा. एडीएसडी मध्ये काय, एडीएसडी मध्ये सेम कन्सेप्ट आहे. याच्यावर दोन कॅन्डल क्लोज होऊन द्यायच्या, चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर आपले ए प्लस वरून बाईंग. ज्याच्यात लिक्विडिटी स्वीप झाली त्यात सेलिंग बघायची नाही अजिबात. तर युएसडी जेपीआय मध्ये काय, युएसडी जेपीआय मध्ये बाईंगला पेअर आहे, तर याची लिक्विडिटी स्वीप होतात आपण एक बाईंग साठी ट्रेड घेऊ शकतो. युएसडी कॅड मध्ये काय, युएसडी कॅड मध्ये आपल्या झोनची लिक्विडिटी स्वीप झाली नाही. लिक्विडिटी स्वीप झालेला आल्यानंतर इथून आपण M5 ची कॅन्डल बघून आपण एक बाईंग बघू शकतो, किंवा ह्या हाय वरती जर क्लोजिंग आली तर नवीन स्ट्रक्चर नंतरच बाईंग बघू शकतो. त्याच्या अगोदर आपल्याला काही करायचं नाही. युएसडी सीएचएफ मध्ये काय, युएसडी सीएचएफ मध्ये झाला फेकआउट. फेकआउट बाईंग साईडला काय झालं, सेम एक न्यूज आली होती, त्याचा फेकआउट आहे हा. तो आता काय करायचंय, याच्यावर जोपर्यंत क्लोजिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड करायचं नाही, किंवा या झोन खाली जोपर्यंत दोन कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड करायचं नाही. जीबीपीएसडी, जीबीपीएसडी मध्ये काय झालं, हायर स्ट्रक्चर होतं, त्याच्यानंतर झाला चेंज ऑफ कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर कोणतीच लेवल आपल्या स्ट्रक्चरची लेवल वर्क केली नाहीये. पुन्हा त्यांना एक डुएल चेंज ऑफ कॅरेक्टर पण नाही तिला म्हणायचं. इथून तुम्ही आपलं फेकआउट देऊनच ते पडते. तर सध्या काय करतोय आपण, इथून जर मार्किंग चालू केली, हा जर रेफरन्स पॉईंट घेतला 1 2 3, याच्यामध्ये डिरेक्टली इथूनच आपल्याला बाईंग बघावी लागेल, किंवा सेलिंग आहे याची कंटिन्यू करायला लागेल, कारण की जे पण आता सेलिंग येते ते डबल टॉप वरून येते. सो मग असं स्ट्रक्चरची लेवल असतो, इथपर्यंत आपल्याला सेलिंग बघावं लागेल.